शेट मारते प्रतिष्ठान जासे. इथून पुढे रिव्हॉल्सर 8 ते 10 धावा जरी आल्या तरी 40 धावा 4 ओव्हरमध्ये एक चांगलं टार्गेट असू शकतं. पळसपे टीमसाठी आव्हान देणारं. 2 चेंडू 5 धावा आल्यात. आयुष्य घरच्या या शेवटच्या षटकामध्ये पूर्वार्ध सध्या प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय जासे विरुद्ध पळसपे असा आजच्या रात्रीतील दुसरा हा सामना. यावेळेस पुन्हा एकदा एज लागलीये. खरं तर खेळायचं होतं स्क्वेअर लेग मिड विकेटला. नशिबाची थोडी साथ मिळाली. जाता जाता बॅटला चेंडू ब्रश झाला आणि लॉंग स्टॉप मध्ये पुन्हा नॉन स्टॉप चेंडू फरार. जासे टीमसाठी हा महत्वाचा चौकार. आपण पाहतोय षटकार, डॉट, सिंगल, डबल, सिंगल आणि आता हा चौकार. 3 चेंडू मध्ये 11 आल्या त्या ओव्हरमध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 34 झाली आहे. 40 पार होऊ शकते इथून जासे टीमसाठी. हो इथे बघा स्विंग अँड मिस कम्प्लिटली. बॅट फिरली, धूळ उडाली आणि मात्र चेंडू सरळ विकेट कीपरकडे जाऊन थांबला. चांगलं कमबॅक म्हणू शकतो आपण. थोडं शरीरापासून दूर ठेवलं. ऑफ स्टंपच्या अगदी थोडंसं दूरवर. टप्पा चांगला, लाईन चांगली. आयुष घरच्या माध्यमातून वर्चस्व गाजवले या चेंडूवर. यावेळेस बघा ब्लॉक हॉलचा चेंडू, जबरदस्त मारा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले रिव्हॉल्सर कोणती धाव आली नाहीये. बघा ओवळे गुलशन संघाचे कर्णधार आलेले आहेत. परब म्हात्रे आलेले आहेत. बेलवली संघ कॅप्टन यस त्यांचे आलेले आहेत. दोन्ही संघांचे आपण संघनायक आलेत. येस बॉस फायटर ओवळे. यावेळेस बघा लोअर फुल टॉस बॉल उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने बॉल अडवतोय. जयदीपला स्ट्राईक हवी आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. सिंगल मिळाली आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन थांबली ती 35च्या घरामध्ये. 36 धावांचं आव्हान. टॉस कडे आपण जातोय. बॉस फायटर ओवळे विपक्ष बेलवली संघ. हॅलो थँक्यू युवराज माली. आपण पाहतात जिथे आपण पाहिला एका साईडला मोरिया पळसपे आणि मेघनाथ प्रतिष्ठान जासे ही लढत चालू आहे आणि पुढच्या मॅच आपण टॉस करतो जिथे आपण बॉस फायटर ओवळे आणि गावदेवी बेलवली. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आमचे सुनील शंकर पाटील. आपण पाहिला तर ज्या पहिल्या आणि 5व्या क्रमांकाचे आपल्याला क्रिस्टल ट्रॉफ्या देण्यात आलेत. 4 ओव्हरची मॅच. टॉस जिंकलाय फक्त नक्कीच मित्र आपला इथे निर्णय आणि या स्पर्धेबद्दल मयूरदादा मात्रे मिहिरा स्पोर्ट मोरावे आयोजित ही स्पर्धा आपण पाहता गावदेवी बेलवली. आपण प्रथम या इथे आलात आणि या स्पर्धेबद्दल आणि आपला जो काही निर्णय आहे त्याबद्दल थोडक्यात. क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही आणि स्पर्धा मस्त आहे. मस्त आयोजन आहे. तर थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं तर गावदेवी बेलवली संघाने टॉस जिंकलाय. तर आमचे मनोज पाटील बेलवली इथे आलेत. आपण देखील एवढं या व्यासपीठावरती असं नसवायचं. मयूरदादा मात्रे आणि मिहिरा स्पोर्ट मोरावे आयोजित गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये आपण एवढं या व्यासपीठावरती असं नसवायचं. जाऊया मात्र आपण पाहुण्यांचा लगेच आदर सत्कार करूया. तर मी प्रथम विनंती करेन खाटिक साहेब आमचे MSCBचे साहेब इथे आलेत. साहेब या आपल्याला सन्मानित केलं जाईल स्वागत कक्षामध्ये. आणि आपल्याला या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मोठं योगदान आहे साहेबांच्या वतीनं. खाटिक साहेबांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 10,000चं योगदान आलंय. मनपूर्वक आभार साहेब. अशा प्रकारे आपण नेहमी सातत्याने पर्व 3रं मिहिरा स्पोर्ट गावदेवी ट्रॉफी खाटिक साहेबांच्या वतीने आम्हाला 10,000 रुपये आले. त्याचं देखील मनापासून स्वागत आणि त्यांना आपण सन्मानित करतो. या स्पर्धेला आपण पाहिलं तर एक चांगला चांद लागलाय. पहिली नाईट आज ही पहिलीच रात्र आणि अनेक मान्यवरांची माती लाभली. तर खाटिक साहेबांना आपण सन्मानित करतो. त्यांना माईची प्रेमाची शॉल
पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आमचे मयुरदादा मात्रे आणि मिहिरा स्पोर्ट मोरावे या संघाच्या वतीनं खाटिक साहेबांना आपण इथे सन्मानित करतो, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 10,000चं योगदान आलंय. भरपूर का आभार साहेब आपलं, आपण या स्पर्धेला उपस्थित झाल्याबद्दल. पुढचा सन्मान शहा नवाज शेख साहेब आपण यायचं आहे, जे इरा इलेक्ट्रिकचे मालक आहेत. आपण यायचं आहे साहेब. आणि पुढचा सन्मान निशांत शिवलिंग दादा आपण देखील यायचं आहे. शहानकाज शेख इरा इलेक्ट्रिकचे मालक आहेत, दादाला सन्मानित करतो आपण संजय डोंबाबले सरांच्या शुभास्ते. माईची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जातोय. याच आहे निनाद शिवलिंगन दादा, आपल्याला देखील सन्मानित केले जाईल. पाहुण्यांचा मात्र आदर तीर्थ सत्कार आपण पाहता या मुख्य आपण पहिला व्यासपीठावरती आपण केला जातोय. तर मी मयुरदादा मात्र यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण माईची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण दादाला सन्मानित करतो. तर नक्कीच एक चांगली स्पर्धा आज पहिली नाईट रजनी स्पर्धा आपण पाहता. मिहिरा स्पोर्ट मोरावे गावदेवी ट्रॉफी 2025 चालू लढतीकडे आपण पाहता. तर एका साईडला स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान जासई आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपण पाहिलं तर मोरिया पळसवे ही लढत आपण पाहता. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जेथे आमचे रवींद्र मात्रे सर, रिवॉल्व सर मात्र जॉईंट होतील मायक्रोफोनवरती. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच मनोज. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. आज आपण पाहत आहोत मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषक 2025 पहिली रात्र. आज आहे गुरुवार. धूल तेरे चरणों की साई चंदन बन गई, जिसने लगाई मस्तक को उसकी तो बुलंद तकदीर बन गई. ओम साईराम. आज गुरुवार. पुन्हा एकदा सर्व साई भक्तांचं करूया सहर्ष स्वागत आणि जाऊया थेट मैदानावर. अवघ्या 35 धावा पहिल्या सत्रामध्ये काढल्या गेल्या, त्या म्हणजेच स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई संघानं. मेघनाथ शेठ हे नाव खरं तर आजही आम्हाला माहीत आहे, खूप चांगलं मोठं नाव, एक सामाजिक कार्यकर्ते. त्यांच्या नावानं हा संघ उतरलाय. गेम इज ऑन. दुसरा सत्र सुरू. पहिलाच बॉल अगदी बॅटचा काहीसा हिस्सा नक्कीच चेंडूला लागला होता आणि फ्लाय स्लिप कडे चेंडू गेला. एका धावेनं संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली आहे. राहुल बैकर आणि सिद्धांत म्हात्रे सलामीची जोडी. सिद्धांत म्हात्रेला तुम्ही पाहू शकाल अनेक वर्षांपासून ओपनिंग करताना खरं तर जी कन्सिस्टंटपणा आहे ना, सातत्य टिकून ठेवलंय सिद्धांतनं. ओपनिंगला येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. आता राहुल येईल. गोलंदाज तन्मय ठाकूर. गोलंदाजीच्या उंबरट्यावर 36 धावा रोखायच्या आहेत, त्यामुळे कठीण परिश्रम घ्यावे लागतील. हा चेंडू कव्हर ड्राईव्ह केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, गॅप मधून चेंडू सरळ फर्रार होतोय. हा येतोय 4 धावांसाठी चौकार. साईराम. सुंदर संगीत तुम्हाला ऐकायला मिळते. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल तन्मय. हाही बॅटला ब्राईट झालाय, फ्लाय स्लिपला हातात होता झेल, परंतु इथे पकडला गेलाय. अप्रतिम झेल. आणि तिथे मात्र पहिली विकेट. पहिली ज्या पद्धतीने फलंदाज राहुल बैकर सारख्या एक चौकार वीर फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. संगीत कोकण म्हटलं तर खरं तर पर्यटन स्थळ अनेक कोकणामध्ये जात असतात आपण बघितलं तर. आणि कोकण फिरण्यासारखं आहे खरं तर. ज्या पद्धतीने आपण संगीत ऐकलात,
समुद्र किनारा आपला ज्या पद्धतीनं भारताला लाभलेला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये जर तुम्ही फिरायला गेलात तर अगदी खूप आनंद मिळतो. हॅलो. तर संगीत तुम्हाला ऐकायला मिळते. तत्पूर्वी आपण पाहिलं तर मसाला फॅमिली रेस्टॉरंट प्रोपायटर चेतन पाटील, राकेश करवटकर तसेच जयरा खराण हे आपले पाहुणे ते आलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 5 धावा धावफलकावर आले. चांगली पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट ही राहुलची मिळाली आहे. गोलंदाज तन्मय ठाकूर आपल्या षटकातील पुढील चेंडू 10 ते 12 पावलाचा स्टार्ट. पंचांच्या डाव्या बाजूनं हा चेंडू फेकला अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकला, ऑफ स्टंप सोडून गेलाय. पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय आणि अशा परिस्थितीमध्ये अवांतर धाव देखील वाढली जाते. पहिल्या सत्राचा विचार केला तर जसे टीमची फलंदाजी डगमगली होती, पाहिजे हव्या अशा धावा आल्या सुरुवातीला आल्या नाहीयेत. त्यामुळं कदाचित या लो स्कोअरवर जर तुम्हाला डिपेंड करायचे असेल ना तर टिच्चून मारा करावा लागेल. आई चेंडू घसरलाय खेळपट्टीवर आणि तिथे मात्र गॅपमध्ये चेंडूही निघून गेलाय. सरळ अगदी सेकंड स्लिपच्या दिशेनं, गलीच्या दिशेनं येतोय चौकार. एकनाथ शेठ प्रतिष्ठान जासई विपक्ष मोर्या पळसपे असा हा आजच्या पहिल्या रात्रीतला, पहिल्या रजनीतला दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना जिंकला होता सहज चॅलेंजर चिरले संघानं. दुसऱ्या सामन्याला इथे मात्र ज्या पद्धतीनं सुरुवात झाली, 35 धावांचं लक्ष छोटंसं ठेवलं. त्यानंतर मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकूण 10. 10 धावा धावफलकावर तन्मय ठाकूर पॉवर प्लेचं पहिले षटक, जबाबदारीचं षटक फेकत असताना हा चेंडू वाट स्ट्रोक डीप कव्हर रे एक्स्ट्रा एरियाला हा लगावलेला, हा खूप चांगला टोला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक चांगलं दूरवरचं अंतर कापत वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. मिळतील 2 धावा. 2 धावेनं टोटल जाऊन पोहोचली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक चेंडू बाकी आहे. माफी असावी, एक वाईड बॉल पडला होता. नक्कीच डेफिनेटली 7 बॉल आतापर्यंत जर विचार केला तर या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील, त्यामध्ये एक वाईड आला होता. त्यामुळं एक बॉल अजूनही फेकावा लागेल गोलंदाजाला. संघाची धावसंख्या 12. 35 काढल्या होत्या, 36 करायच्या आहेत. हा अगदी फुटवरचा जास्त वापर केला होता आणि हुक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. चांगला चेंडू शेवटच्या क्षणाला तन्मयनं फेकला डॉट आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरचा पॉवर प्लेचा ओव्हर खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या 12 आल्यात. आता येणारे 18 बॉल शेष बाकी असतील आणि 28 धावांची आवश्यकता. 18 बॉल आणि एकूण दुरुस्ती केली जाईल पुन्हा एकदा. 24 धावा आपण पाहत आहोत. खरं तर जासई विपक्ष पळसपे असा दुसरा सामना. पोचतोय समिंदर. आमचे मोरावे गावातील देखील बरेच असे कोले बांधव आहेत, अग्री बांधव आहेत की ते समुद्रामध्ये जाऊन मच्छीमार करत असतात. हा समुद्रच होता. हा जो मैदान आपण पाहतोय ना, हाही समुद्रच होता. कारण मोरावे गाव म्हटलं ना तर ताजी ताजी मच्छी. आज मग वेगवेगळ्या प्रकारची मच्छी, चिंबोरी असेल, गदी, निवठे असतील, म्हणजे इकडची मच्छी आहे ना एकदम फ्रेश. आणि आज खरं तर तिथेच आपण ही स्पर्धा पाहतोय, एन्जॉय करतोय. खूप चांगलं संगीत डीजे मास्तरांना आठवण करून देणारं हे संगीत आणि हे वाढतं शहरीकरण आपण पाहतोय. आता उंच उंच इमारती झाल्यात, समुद्रही गायब होत चाललंय. जो जास्तीत जास्त पाण्याने व्यापलेला जो भारत देश आहे ना आपला, आता कमी होत चाललाय. 70% जवळजवळ पाण्याने व्यापलेला हा भारत देश आहे. 30% फक्त जमीन आहे. त्यामुळे आता वेगळं चित्र पाहायला मिळतंय. जास्त वाढतं शहरीकरण आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आता 18 बॉल 24ची गरज. गोलंदाजीच्या उंबरट्यावर संयम. मात्रे संयमचा पहिला बॉल अगदी पुन्हा एकदा गलीच्या दिशेने येतो वेगानं चेंडू दणदण करत, सीमापार चौकार.
आमचे मोरावे गावाचे ग्रामस्थ देखील खुश असतील असे गीत ऐकल्यावर. खूप चांगले संगीत ऐकायला. SGC सूरज जे कौतुक करूया आपण, एक बेस्ट DJ ऑपरेटर. चौकार आला. आता मात्र सामन्यातलं समीकरण 17 चेंडू आणि आता जिंकण्याकरता अर्थातच 20 धावांची आवश्यकता. आमचे सूरज हातमोडे प्लस पे टीमला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांचं खूप चांगलं मंडप डेकोरेशन हे आहे. इकडे बॉल जातो डॉट. सूरज हातमोडे एक चांगले समालोचक देखील आहेत आणि नेहमीच ते मोटिवेट करण्यासाठी प्लस पे टीमला पाहायला मिळतात. भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. हलकासा अपील मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वास थोडासा कमी आहे. अपीलमध्ये जोश पाहायला मिळते. खरं तर आपण बघितलं तर चेंडू त्याच्या हाताला अबाव द रिस्ट आपण ज्या पद्धतीने चेंडू लागला गेला तिथे मात्र एक धाव लेग बाईकच्या स्वरूपात मिळते. उल्लेख केला होता पलसपे गावचा, पलसपे टीमचा. आमचे विकास भगत ॲडव्होकेट, मग त्यानंतर आपण बघितलं तर कमलाकर बेकर, हे सारे जुने खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारी मंडळी आहे. आज मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं करूया स्वागत. चेंडू दन 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 करत चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अजून एक येतोय चौकार. चेंडू आणि 15 धावा हे समीकरण राहिले. स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई, एक आदर्श व्यक्तिमत्व. कोविड काळामध्ये मेघनाथ शेठ यांना देवाज्ञा झाली, परंतु त्यांची आठवण म्हणून आज संघ खेळतोय. हो कॅच आहे. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक बरोबर तिथे उभा आणि त्याला कोणत्याही प्रकारचं आपण बघितलं तर अगदी धावत न जाता सहज हातामध्ये हा झेल आला. त्यानंतर मिळाली ही विकेट नंबर 2. बॅक टू द आउट. ओवळे गावचे बॉस फायटर संजू बाई यायचं आपण व्यासपीठावरती मयूरदादा मात्रे आणि मिहिरा स्पोर्ट मोरावेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. संजूबाई बॉस फायटर, आपण यायचं या व्यासपीठावरती. स्वागत असेल संजूबाई पाटील. नानोशी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंचही आपण पाहतोय. खरं तर त्यांच्या घरामध्ये सरपंच उपसरपंच हे पद आणि छाया रिसॉर्ट तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. ज्या छाया रिसॉर्टमध्ये लग्न कार्यक्रम, ऑक्शन सोहळा, टेनिस क्रिकेटच्या कोणत्याही मीटिंग्स, अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत. असे छाया रिसॉर्टचे ओनर्स संजूभाई बॉस, आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. बॅक टू क्रिकेट. बॅटला ब्रश झालंय. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 13 बॉल 15ची गरज होती, आवश्यकता होती. आता 12 चेंडू उरले आहेत. 15 धावा. कमबॅक करावं लागेल. मेहनत, प्रचंड संघर्ष करावा लागेल. स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई गाव म्हटलं ना तर मित्रांनो, हुतात्मा इतिहासाच्या पानावर हे ऐतिहासिक गाव आहे. जिथे खरं तर आपण बघितलं तर दास्तानपाटा 1984चा जो लढा झाला याच दास्तानपाटात जासई आणि याच जासई गावचे दिवंगत प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिबा पाटील साहेब, त्यांची भूमी आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जासई नगरी आहे आणि तो जासई नगरीमधला हा संघ स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई. मी मेघनाथ शेठ साहेबांबद्दल उल्लेख केला होता. आजही त्यांचा चेहरा आपल्या लक्षात येतो. गोरा गोमटा चेहरा आज आपल्यामध्ये जरी नसले ना, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला प्रेमही तेवढाच मिळायचा. ज्यावेळी जासई गावमध्ये कॉमेंट्रीला जात असायचो ना, त्यावेळी प्रणय खरं तर मेघनाथ शेठची जी आठवण आहे ना आजही येते. खरं तर आज त्यांच्या नावाला, त्यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता हा संघ मैदानावर खेळतोय. जासई संघ, भूषण मात्रेचा संघ. जासई गावाचा मी उल्लेख केला होता. ऐतिहासिक गाव आहे. आता गोलंदाजीला एक जुना जाणगा गोलंदाज तुमच्या समोर येईल. प्रमोद मडवी डाव्या हातानं गोलंदाजी करतो. लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी करतोय. बघूया. 12 बॉल 15 डिफेन्स करायचे आहेत. प्रचंड संघर्ष करावा लागेल. आणि जासई म्हटलं तर हे जुनं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर विठ्ठल जासई आणि त्यांच्याच खरं तर जयवंतदादांचा सुपुत्र मैदानात बंटी देखील खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. ह्या साऱ्या आठवणी जुन्या आहेत. शेतातला बांधातला क्रिकेट. जयवंतदादा जर मॅच पाहत असतील कदाचित त्यांनाही आठवत असतील जुना क्रिकेट. त्यांचा मुलगा बंटी मैदानात खेळतोय. 12 बॉल 15ची आवश्यकता. गोलंदाज
प्रमोद मडवी. येणाऱ्या या महिन्यामध्ये जासई मैदानावर देखील रजनी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. हलकंसं तटवलंय म्हणजे अर्थात लेटकटचा हा फटका एकच धाव मिळेल. गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेच्या जवळ होता, एक धाव मिळाली. स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा रजनी स्पर्धेचं आयोजन दरवर्षी होत असतं जासई नगरीमध्ये. यावर्षी देखील आता पण ती स्पर्धा 12 ते 16 फेब्रुवारी 12 ते 16 मध्ये तुम्ही ही स्पर्धा नक्कीच पाहाल. एक धाव मिळाली. 11 बॉल अजूनही 14ची गरज. ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल राजू ठाणगे. टेनिस क्रिकेटचं मोठं नाव. राजू ठाणगे मोठं नाही तर इथे नावाप्रमाणे खेळली. लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. गावदेवीच्या षटकातला ब्रँडेड सिक्सर. अगदी सोपं झालंय बघा. आता चेंडू जास्त आणि धावा कमी. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 8 धावा. ऑन स्ट्राईक राजू ठाणगे ऑलराऊंडर खेळाडू. पुन्हा एकदा त्या दिशेनं लॉफ्ट केलाय. लेग ब्रेक प्रमोद मडवीच्या चेंडूवर दुसऱ्याही ठोकलाय. षटकार. मोडे सूरज कडनं तुला 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल जर अजून एक षटकार टोकला तर. आता ना फक्त 2 धावांची आवश्यकता. नाही, चांगला चेंडू फेकलाय परंतु इथे तीही एक धाव मिळते. धाव संख्या थांबायला अर्थातच तयार नाहीये फलंदाजाकडनं. धावांचा आता अगदी पाऊस पडतोय. आता एका धावेची फक्त आवश्यकता. स्कोर इज लेवल. ओनली 1 रिक्वायर्ड रन्स फॉर विन. एका धावेची गरज आणि ती धाव सहज काढली आहे. फलंदाज सिद्धांत सहकारी फलंदाजानं सहज पद्धतीनं हा सामना जिंकलाय. अर्थात हाही सामना एकतर्फी हाही वन साइड मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि विजय झालेला संघ मोरिया पलसपे संघ. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई संघ. खरं तर पराभव पत्करावा लागतं या मॅचमध्ये. नेव्हर माइंड. परंतु पुढील स्पर्धेमध्ये झालेल्या चुका सुधारा आणि चांगला क्रिकेट केला ही शुभेच्छा असेल जासई संघासाठी. आणि सामना जिंकलाय मोरिया पलसपे संघ. मोरिया पलसपे टीमचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरतोय. ऑलराऊंडर ज्युनियर ऑलराऊंडर कामगिरी करणारा. 1 षटक 6 धावा देत 2 विकेट आणि 4 बॉलमध्ये 12 धावा. अर्थातच ऑलराऊंडर खेळाडू राजू ठाणगे. हॅलो. तर नक्कीच आपण पाहिला मोरिया पलसपे हा संघ जिंकला. आणि त्यानंतर बी पोलची पहिली मॅच आपण पाहिली. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो राजू ढाणगे आपण यायचं आहे. तर मी विनंती करेन आमचे मात्रे गुरुवर्य की आपण आपल्या शुभास्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची आहे. तर खूप सुंदर आपण खेळ पाहिला. राजू ठाणगे मॅन ऑफ द मॅच. आणि नक्कीच यानंतरची लढत असेल बॉस फायटर ओवले विपक्ष गावदेवी बेळवली. आणि बॉस फायटर या संघाला मोटिवेट करण्यासाठी अर्थातच प्रोत्साहित करण्यासाठी रुही पाटील अर्थात संजयजी पाटील यांची सुकन्या इथेही इथे आगमन झाले. रुही मोस्ट वेलकम. तुझेही स्वागत. आज टेनिस क्रिकेटची आणि बैलगाडा शर्यत या दोन्ही खरं तर खेळाची प्रचंड आवड असणारी रुही पाटील आज तिचंही इथे आगमन झालंय. संजय भाई आपलंही सहर्ष स्वागत. आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मनोज यांच्याकडे. थँक्यू. आपण आमचे गुरुवर्य मात्रे गुरुजी यांच्या शुभास्ते राजू दादांना आपण ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देतो. खूप सुंदर इथे आपण पाहिलं तर ही क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहता. इथे मॅन ऑफ द मॅच आपण ठरलात